राहुल सोलापूरकर अभिनेते यांच्या घराबाहेर सध्या आंदोलन सुरू आहे। जोरदार हे आंदोलन आपल्याला पाहायला मिळते। खरं तर हे आंदोलन आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात आंदोलक आक्रमक झालेले आहेत। भीमसैनिक हे मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत। या आंदोलनाची दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। भीमसैनिक आंबेडकरी संघटना हे आक्रमक झालेले आहेत। पोलिसांचा सुद्धा मोठा फौजफाटा हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। राहुल सोलापूरकर यांनी आतापर्यंत दोन वादग्रस्त विधान केली। पहिलं विधान हे छत्रपती शिवरायांबद्दलचं होतं, तर दुसरं विधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचं आणि त्यामुळे आता आंबेडकरी चळवळीतले हे कार्यकर्ते आक्रमक झालेले। आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। बालाजी, खरं तर आंबेडकरी चळवळीतले हे सगळे कार्यकर्ते आहेत, त्यांनी इशारा सुद्धा दिलेला होता आंदोलनाचा आणि आता त्याप्रमाणे आंदोलन सुद्धा सुरू झालं। नक्कीच आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। त्यानंतर पुणे पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला असताना देखील काही कार्यकर्ते जे आहेत ते सोलापूरकर यांच्या घरासमोर आता आंदोलन करत आहेत आणि 200 मीटर वरती पुणे पोलिसांनी त्यांना अडवलेले आहे। कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। अशा पद्धतीने वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरला पोलीस कोण देते आणि का देते असा सवाल सुद्धा हे सगळे कार्यकर्ते विचारतात। त्याचबरोबर आज वंचितचे सुद्धा कार्यकर्ते या सगळ्या संदर्भातले आंदोलन आपण पाहतोय। कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। कार्यकर्ते घराकडे जाण्याचा प्रयत्न करतात, मात्र पोलिसांकडून त्यांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। पोलीस त्यांना पुढे जाऊ देत नाहीत, मात्र कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत त्या संतप्त आहेत। त्यांनी केलेल्या भावना आहेत त्या सगळ्या संतप्त भावना आपण पाहतोय। राहुल सोलापूरकर जी जात मानसिकता आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या नालायकाने अवमान केलेला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि हा वंशवादी महाचोर राहुल सोलापूरला आम्ही सोडणार नाही। जय भीम। पुणे शहरामध्ये राहुल सोलापूरला फिरू देणार नाहीये। जिथं दिसेल तिथं काळ भासणार आहे तोंडाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा अवमान करणाऱ्या भांडवलाला या पुण्यामध्ये फिरू देणार नाही। भविष्य काळामध्ये याच्याकडे अन्याय झालेला आहे आणि त्यांनी याची माफी मागावी, नाही तर अन्यथा पुणे शहर सोडून समोर यावे। पोलिसांचा दबाव आहे, आम्हाला आंदोलन करून देत नाही। पोलिसांच्या संरक्षणामध्ये त्याला संरक्षण दिलं जात। हा काय 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 सरकारच देते ना संरक्षण, माफी मागून चालणार नाहीये। राहुल सोलापूरकरने एक तर जात मानसिकतेने बोललेला आहे, त्यामुळे त्यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झालाच पाहिजे। दाखल झाला पाहिजे अॅट्रॉसिटीचा, ही प्रमुख मागणी आमची आहे। त्याच्यावर जोपर्यंत अॅट्रॉसिटी दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही त्याला सोडणार नाही। जिथं दिसेल झालंच पाहिजे, झालंच पाहिजे।